विरळे मुंबई आयोजित दमदार दादा चषकामध्ये दुपारच्या सत्रामध्ये मी मराठी समालोचक श्रीकांत महादेव साबळे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। क्रिक लाईव्ह वरती जोडलेल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे। एक दमदार आणि अभिमानास्पद स्पर्धा आपण पाहतोय। बॅटिंगसाठी संदीप दळवी आणि सागर ही जोडी उतरली आहे मैदानाच्या आतमध्ये, तर गोलंदाजी मार्कवरती VR स्पोर्ट विरळे या संघाकडून बॉलर तयार अजय। चोपडा स्पोर्ट मालेवाडी आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। बॉलर तयार, पहिलाच बॉल सोडून दिलाय। पहिलाच बॉल, पंतांचा बाईचा इशारा, एक धाव येते धावफलकावरती। आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। चोपडा स्पोर्ट मालेवाडी पहिल्या चिन्हावरती बाईच्या स्वरूपात एक सिंगल। चेंडू हवेत ऑन साइडला स्क्वेअर लेगला खेळलाय, क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये, चेंडू चाललाय, 1 बाउन्स 2 बाउन्स, संदीप यांचा हल्ला चौकार। हलगीचा आवाज शांत झालाय, हलगीवाले एकदा आवाज देऊन द्या। दमदार स्पर्धा आहे, दमदार दादा चषक 2026 मध्ये शावडी तालुक्याने या मुंबई शहरामध्ये आल्यानंतर आपली परंपरा देखील जपली आहे, जोपासली आहे। मॅचचा सामनावीर सुपर डुपर सुपर हिरो हा पुरस्कार या ठिकाणी वितरण करण्यात येत आहे। धावा धावफलकावरती आहेत एकूण 6 धावा। मॅचचे प्लेयर ऑफ द मॅच आहे दर्शन। दर्शन यांना प्लेयर ऑफ द मॅच जर्सी देण्यात येत आहे। चेंडूची सांगता मात्र निर्धाव होते, डॉट बॉल। धावा आहे धावफलकावरती फक्त 6 धावा। माननीय आदरणीय विजय निकम यांच्या शुभ हस्ते दर्शन यांना प्लेयर ऑफ द मॅच ची जर्सी देण्यात येत आहे। आणि इथे चेंडू पाठवलाय, ओहो कॅच इटचा कॉल, आणि अंतिम क्षणी चेंडूने मात्र दिली हुलकावणी। चेंडू चालला दूर भूर 6 धावांसाठी अफलातून स्ट्रोक, षटकार। काय फटका, सुंदर खेळ, व्हॉट अ शॉट, अमेझिंग, अविश्वसनीय, अद्भुत, अनबिलिव्हेबल, सुंदर खेळ। धावा 12 धावफलकावरती आहेत। आमचे क्रिक लाईव्हचे संपूर्ण कॅमेरामॅन असतील, स्क्रीन ऑपरेटर असतील, यांची संपूर्ण पकड आहे या स्पर्धेवरती। टप्पा पडल्यानंतर पंतांचे हात दोन्ही दिशांना समांतर, धावाले अवांतर कवायत करत होते पंच। भर उन्हामध्ये गोलंदाज कवायत करण्याचा भाग पाडत आहेत पंचांना। धावा 13 या आकड्यावरती। मेंढीतळी पॉवर प्लेचा पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामध्ये हल्ला होतोय। वेग वाढवला, वेगाला नाहीये दिशा, इट इज अ व्हाईट बॉल। पुन्हा एकदा कॉल येतोय व्हाईट बॉल, आणि व्हाईट बॉलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती आहेत एकूण 14 धावा। सुंदर गोलंदाजी आतापर्यंत होत होती। एक षटकार आला आणि षटकाराच्या नंतर दबाव वाढलाय गोलंदाजावर। शरीराचा वेध घेतलाय, ऑन साइडला खेळण्याचा केलेला प्रयत्न आणि बॉडी अटॅक, डॉट बॉल। धावात जायचे इथे 14 या आकड्यावरती धावफलक। पाच चेंडूचा खेळ झालाय, शेवटचा चेंडू। महत्वपूर्ण षटक आहे, महत्वपूर्ण बॉल आहे हा पॉवर प्लेचा चेंडू। ऑप्टमच्या बाहेर दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी, दूर ठेवला यावेळेला चेंडू। दूर से खेलने का किया प्रयास और कुछ भी रन नहीं, डॉट बॉल। बिंदी गेंद के साथ ओव्हर की समाप्ती। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 14। कोणती विकेट खर्च केले नाहीये। संदीप दळवी यांची दमदार बॅटिंग। धावफलकावरती धावा आहेत 14। संदीप यांचा वैयक्तिक खेळ 6 चेंडू 11 वरती खेळतायत। सागर यांना आता स्ट्राइक भेटलाय, क्षेत्ररक्षण खुलं होतंय। सीमा रेषे लगत तटरक्षकांची भूमिका क्षेत्ररक्षक घेत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत। सोंडोली गेली ना
वेळेचं बंधन आहे, जास्त वेळ खर्च करू नका मित्रांनो. प्रत्येक विकेटसाठी विजय निकम यांच्याकडून प्रत्येक बॉलरला 301 चा कॅश प्राइज आहे. ऑन साइडला वळवण्याचा केलेला प्रयत्न, ग्लान्स केलेला चेंडू, एक सिंगल आणि एका सिंगलच्या बरोबरीनं धावफलकावरती एक धाव ऍड करण्यात येत आहे. चोपडा स्पोर्ट मालेवाडी हा संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. याच्यामध्ये जो जिंकेल तो चोपडा स्पोर्ट मालेवाडी या संघाबरोबर 2 हात करेल. विकेट साठी कॅश प्राइज आहे. चेंडू हवेत उडवलाय, कॅश प्राइजच्या दिशेने वाटचाल आणि 301 चा कॅश प्राइज भेटलेला आहे गोलंदाजाला. आज बघूया किती कमवत आहेत प्रत्येक बॉलर. संधी आहे आपल्या कौशल्यानं इथे पैशांचा पाऊस पाडण्यात येत आहे. विजय निकम यांच्या माध्यमातून पहिली विकेट. फलंदाज माघारी परतला, सुंदर गोलंदाज पंकज कडून पहिल्या बॉल वरती एक सिंगल आले. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज संदीप होते. संदीप यांचा चेंडू दीर्घकाळ हवेत आणि संदीप बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रकाश नवीन बॅट्समन, नाव आहे प्रकाश. चेंडू हवेत आणि इथे बॅक टू बॅक दुसरी विकेट. 600 रुपयाचे मानकरी राहिलेत गोलंदाज प्रकाश. नाव आहे बारक्या, पण काम मात्र मोठं करतायत. दुसरा धक्का या चेंडूवरती लागतोय. सुंदर गोलंदाजी, ओव्हरपिच बॉल ठेवण्याचा केलेला प्रयत्न. नवीन बॅट्समन होते, चेंडू पुढे ठेवला होता, फटका फसला. स्वीप करण्याचा केलेला प्रयत्न, चेंडू दीर्घकाळ हवेत आणि पकडला झेल. थोडेसे पुढे गेले होते, फटका फसला होता. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, टॉप एज झाला. चेंडू दीर्घकाळ हवेमध्ये, फलंदाज परतीच्या दिशेला. हॅट्रिक जर पकडली तर या विकेटसाठी 501 असतील. या चेंडूवरती जर विकेट आली तर 501 चा कॅश प्राइज आहे. गोलंदाज चेंडू फिरवतोय, नवीन फलंदाज. चेंडू हवेत आणि इथे चेंडू पाठवलाय, आल्या सीमारेषेच्या बाहेर. षटकार, अफलातून स्ट्रोक. नवीन बॅट्समन आले आणि नवीन बॅट्समन जसे आले तसा त्यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती षटकार आला. षटकारच्या मदतीने धावफलकावरती धावा 21. गोरख आले आणि गोरख यांनी पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला आणि जो प्रेशर होता, तो दबाव होता, त्या दबावावरती प्रभाव निर्माण केला. धावा 21-21 धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ राहिलाय दुसऱ्या षटकातील. धावा 21 आकड्यावरती पोहोचलेत. दुपारच्या सत्रामध्ये आपण ही स्पर्धा घेऊन आलोय. विठ्ठल रुक्माई स्पोर्ट विरळे आयोजित दमदार दादा चषक 2026 चा हा महारण संग्राम आहे. दादा आणि इथे कोणताही थ्रो केलेला नाहीये. शांत राहिले दादा, स्वतःला स्थिर ठेवलं. एकच धाव येते. 22 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती प्रकाश हाताळत आहेत. प्रकाश यांची सुंदर गोलंदाजी राहिली. अगदी मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी गोलंदाजी राहिली. चेंडू हवेत, फुल टॉस बॉल आणि उडवलाय, भिडवलाय, चेंडू पाठवलाय. इट इज हाय 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 मॅक्सिमम. षटकार. धावफलकावरती धावा या षटकाराच्या मदतीने 28 आकड्यावरती धावफलक पोहोचले गेले. सुंदर बॅटिंग होते. आता टीम शिवशंभो स्पोर्ट मालेवाडी संघाकडून अंतिम षटक
कशा प्रकारे खेळलं जाईल. गोलंदाजी मार्क वरती संतोष दादा पाटील. जबाबदारी आहे दादांच्या वरती. दादांची दादागिरी पाहायला भेटेल. हे फलंदाज आक्रमण करतील, कारण काही सांगता येत नाहीये, काहीही घडू शकतं. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. जमला सर्वांचा मेळ, झाला दुपारचा वेळ आणि रंगला दमदार दादा चषक 2026 मध्ये हा क्रिकेटचा खेळ. आणि संतोष दादा पाटील गोलंदाजी मार्क वरती तयार आहेत. दबक्या पावलानं सुरुवात होईल. गोरखकडे आहे स्ट्राईक. दोघांनाही एक दुसऱ्याचा चांगला अभ्यास आहे. हळवार गतीनं सुरुवात, अगदी मंद चाल. पहिला बॉल ऑन साइडला, डीप स्क्वेअर लेग आहे. पकडला जातो चेंडू, एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती एक धाव ऍड करण्यात येत आहे. धावा 29 आकड्यावरती पोहोचलेत. 29 धावा, 29 ऑन द बोर्ड. शेवटचं षटक. अगदी कंजूस गोलंदाजी करण्याचा प्रयत्न विठ्ठल रुक्माई स्पोर्ट विरळेकडून आहे. VR स्पोर्ट विरळेकडून धावफलकाला स्टॉप लावण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु दोन्ही फलंदाज चांगल्या धावा बनवण्याच्या रिदम मध्ये दिसत आहेत. स्लोवर बॉल दूर ठेवला आणि इथे जाणून बुजून हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला होता. वाईट बॉल आलाय. फलंदाज पुढे जाणार जाणलं होतं, परंतु यष्टी रक्षकाकडून चूक झाली. संधी भेटली होती आणि संधी निर्माण केली होती गोलंदाज संतोष यांनी. अगदी जाणून बुजून चेंडू बाहेर ठेवला, बाहेर फेकला, परंतु यष्टी रक्षकाकडून चूक झाली. वाईट बॉल, एक धाव येईल. संधी भेटली पुन्हा फलंदाजाला. धावा 30 आकड्यावरती. कोण जिंकेल या मॅच मध्ये, काय होईल मॅच मध्ये, मॅच चित्र विचित्र करण्याचा प्रयत्न संतोष करत आहेत. दमदार दादा चषक आपण पाहतोय. सोडून दिला बॉल. वाईट बॉलचा पुन्हा इशारा येतोय. पुन्हा एक धाव धावफलकावरती ऍड. धावा 31 धावा धावफलकावरती पोहोचलेत. अगदी शांत वातावरण, हळवार गतीनं सुरुवात होते. दबक्या पावलानं चेंडू हवेत, स्क्वेअर कट केलाय. टप्पा टप्पा टप्पा, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर बाहेर बाहेर. 4 धावा, चौकार. अफवातून स्ट्रोक. फलंदाज सागरच्या बॅट मधून 7 समंदर में गेंद को भेज डाला. 4 रन के लिए. गेंद है कमजोर और सागर ने लगाया जोर और मिल गया उसको शानदार फोर. छोटी बॉल होती, छोटा बॉल वरती मोठा वार सागर कडून. 35 वरती धावफलक आहे. 2 विकेट माघारी परतलेत. चेंडू हवेत, उंची पण आणि दुरी पण आणि पंचांकडून 6 धावांची मंजुरी पण. षटकार. अफलातून स्ट्रोक होता. हलगीचा आवाज ऐकू येतोय. शाहूवाडी तालुका, तांबडी माती, रांगडी कुस्ती, बैलगाड्यांची शर्यत आणि क्रिकेटचा मेळ ही शाहूवाडी तालुक्याची परंपरा आणि या सर्वांना शोभा देणारी हलगीची आवाज. चेंडू हवेत, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला आहे खेळाडू आणि इथे पकडलाय झेल. संपवलाय फलंदाज सागर यांचा खेळ. सागर बाद होतील. चार चेंडूचा खेळ झाला. 41 धावा धावफलकावरती. तिसरी विकेट देखील आले. आक्रमण करणारे सागर देखील बाद झालेत. 2 चेंडू राहिलेत. महत्वपूर्ण आयोजित ही दमदार स्पर्धा आहे. दमदार आयोजन, जोमदार नियोजन आपण पाहतोय. टॉस का बॉस मंचावरती आपण जर पाहिलं तर ज्योतिबा देवाचा उल्लेख, ज्याप्रमाणे ज्योतिबाच्या डोंगरावरती गुलालाची उधळण होत असते तशी जर्सी आपण VR स्पोर्ट विरळे यांची पाहिली आहे. चला बॅटमॅन आपण लगेच या मॅचला आपण करत आहोत सुरुवात. VR स्पोर्ट विरळे संघाला धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. 44 धावा. चेंडू आहेत 18 चेंडू आणि 44 ची गरज.
जो जीता वही सिकंदर, जंग लड़ी जाती है जीतने के लिए, जीत हासिल की जाती है इतिहास के लिए. दमदार दादा चषक आपण पाहतोय. आणि VR स्पोर्ट विरळे गावच्या आयोजनामध्ये सचिव माननीय आदरणीय विजय निकम विनोद पाटील यांची खास संकल्पना जागतिक महिला दिनानिमित्त बेस्ट कर्णधार त्यांच्या अर्धांगिनीसाठी साडी पैठणीची देण्यात येणार आहे. बेस्ट टीम साठी सुद्धा साडी पैठणीची देण्यात येणार आहे. सौजन्य आहेत माननीय आदरणीय विनोद भाऊ पाटील, सदस्य शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई, माननीय आदरणीय विजय निकम भाऊ, सचिव शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई. ही चांगली संकल्पना या स्पर्धेच्या निमित्तानं आज जर पाहिलं तर महिला दिनाचं औचित्य साधून या मंडळींनी ठेवली आहे आपल्या सर्वांसाठी. बेस्ट कर्णधार साठी अर्धांगिनीसाठी पैठणीची साडी ठेवण्यात आलेली आहे. बॉलर होतोय तयार. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल इन फील्डच्या डोक्यावरून बॅटर झाला सुरू. चेंडू जाईल तुरु 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 सीमा रेषा पार. बी ग्रुपला आपण सुरुवात करतोय. टॉससाठी लगेच या ज्योतिर्लिंग स्पोर्ट गोंडोली आणि ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब रामवाडी शित्तूर दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती आपण टॉससाठी लगेच या. ज्योतिर्लिंग स्पोर्ट गोंडोली ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब रामवाडी शित्तूर. पहिल्या चेंडूवरती प्रदीप यांच्या हल्ला चढवला. शाहूवाडी एक्सप्रेस या नावानं या बुलेट ट्रेनला ओळखलं जातं. चेंडू हवेत आणि एक्सप्रेस वरती चेंडू पाठवलाय विमानाच्या दिशेनं हवेमध्ये. षटकार. हवाई फायर होतीये. अप्रतिम बॅटिंग. अजय नाव आहे, अजय नावामध्ये आहे जय आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय अजय. शाहूवाडी तालुका एक्सप्रेस प्रदीपवरती आक्रमण. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढलाय. डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. एक सिंगल दुसरीसाठी धावा धाव धावा धाव केलीये आणि दुसरी देखील धाव सुंदररित्या कंप्लीट झालीये. सुंदररित्या वाऱ्याच्या वेगाने हरणाची गती, चित्याची चपळाई या वेगामध्ये होती. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि धाव पलकावरती धावा आहेत 12 धावा धाव पलकावरती पोहोचले गेलेत. प्रदीपवरती हल्ला चढवत आहे सातत्यानं. 4 चेंडू ते 12 धावा बनवलेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आहेत, खेळाडू पकडलाय आणि इथे हो हो उडवली दांडी. लाऊड अपील केले पंतांच्याकडे, परंतु पंतांनी सांगितले इशारा दिलेला नाहीये, परंतु नॉट आउटचा इशारा पंचांनी तर दिलाय. टॉस या ठिकाणी होत आहे. बी गटातील ज्योतिर्लिंग स्पोर्ट गोंडोली आणि ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब रामवाडी शित्तूर या 2 संघामध्ये मॅच होते. कॉल कोणाचा असेल? गोंडोली संघाने टॉस जिंकलाय आणि डिसिजन टीम गोंडोली आपण डिसिजन घ्या. बॉलर तयार. स्लोवर 1 चेंडू ठेवला. बॅटची कडा घेतली. चेंडू लॉंग स्टॉपला. बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे टीम गोंडोली संघानं. रामवाडी शित्तूर तुम्हाला बॅटिंग करायची आहे, तयार व्हायचं आहे. षटकाचे होते सांगता. एका षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत 14 धावा. बारा चेंडूंचा खेळ राहिलाय. 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 30 धावांची गरज. 12 चेंडू. आता आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका.
येईल तारावया म्हणून तुम्ही वाट कधी कोणाची पाहू नका. ही मॅच तुम्हाला जिंकायचं आहे, तुम्ही फक्त जिंकल्याशिवाय थांबू नका. समीकरण सातत्यानं हलतंय, समीकरण सातत्यानं डुलतंय, समीकरण बोलतंय 12 चेंडू आणि 30 धावा. बॉलर तयार. विघ्नेशचा पहिला बॉल पॉइंटला खेळलाय. कर पॉइंटच्या दिशेला चेंडू, दोन्ही क्षेत्ररक्षक धावत आहेत. 2 धावा कंप्लीट होतील. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज चांगला खेळ करत आहेत, अजय आणि संभाजी. अगदी एक दुसऱ्याचं कॉल कम्युनिकेशन दमदार आहे. एक दुसऱ्याच्या विचारानं आणि साथीनं खेळ पुढे नेत आहेत. सोळा धावा. स्ट्रेटला खेळेला बॉल, दोनों के बीच दिखी दरार, दरार के अंदर गेंद हो गई फरार. भेटला फळातून चौकार. चौकारच्या मदतीने धावा आहेत 20 या आकड्यावरती. 20 धावा. समीकरणामध्ये बदल होतोय. 24 धावांची गरज आहे आता 10 चेंडू मध्ये. विघ्नेश वरती हल्ला चढवला. अजय मात्र अप्रतिम बॅटिंग करत आहेत. 6 चेंडू मध्ये 19 धावांवरती अजय खेळत आहेत. पाणी पाठवा मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा, कारण आपण जर पाहिलं अगदी उन्हाचा प्रादुर्भाव, कडक ऊन आहे. कडक उन्हामध्ये संपूर्ण धावून घेत असताना शरीरातून अंगातून घामांच्या पाठ वाहतोय, शरीराची दमछाक होते. आणि मित्रांनो, पाणी ज्या वेळेला हवंय ना, आम्हाला कॉल देत चला, पाणी लगेच पाठवलं जाईल आणि खाली बसून पाणी पित चला, म्हणजे आपण डिहायड्रेशनचे शिकार होऊ शकत नाही. कारण ज्या वेळेला आपण मैदानामध्ये उभे राहून खेळ करत असतो, आपल्या शरीरातील रक्तप्रवाह एका उच्च पातळीवरती असतो. आपण ज्या वेळेला खाली बसतो तो प्रवाह थोडासा संत होतो. खाली बसून पाणी पित चला मित्रांनो. धावपलकावरती धावा 20 आहेत. 24 धावांची गरज. 10 चेंडूंचा खेळ राहिलाय. या मॅच मध्ये काटोकी टक्कर आहे. दोन्ही संघ मजबूत, दोन्ही बाजूला एकसारखं पारडा आहे आतापर्यंत. चेंडू हवेत, चेंडू पाठवलाय. अरे वा, आवाज आला डगआउट मधून आणि चेंडू पाठवला आउट ऑफ द पार्क, ओव्हर द रोप, षटकार. सुंदर फटका. पुन्हा एकदा आपण स्क्रीन वरती पाहतोय. डान्सिंग डाऊन द विकेट गेले आणि चेंडू सरळ वॉप्ट गेला मिड विकेटच्या डोक्यावरून. होते गोरख यानं चकवा देत षटकार आलाय. धावा 26 आकड्यावरती. 18ची गरज आहे 9 चेंडू मध्ये. आपटलाय बॉल आणि वेगाने निघून गेला. टप्प्यातील आमूलाग्र बदल फलंदाजाला जागीच उभं करून ठेवतोय. ओहो, इथे मात्र बॅकफूट, पॉवर 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 दाखवणारा बॅकफूट, पॉवर पंच. आणि या चापट शॉटला 500 कॅश प्राइज विनोद पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. फलंदाज अजयला मात्र अजयकडून अनमोल बहुमोल बॅटिंग केली जाते. चापट शॉट ताबडतोड, इथे होत नाही तडजोड. अजय करतोय मैदानाच्या आतमध्ये तोडफोड. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या माध्यमातून आणखीन एक धावपलकावरती ऍड होते. 33 धावा धावपलकावरती. 9 चेंडू 31 वरती अजय खेळतोय. 11 धावांची गरज आहे 9 चेंडू मध्ये. 9 चेंडू 7 चेंडू 11ची गरज. पुन्हा एकदा चापट दिलीये. आपटी बार, आपकी बार, चापट शॉट, 1 बाउन्स, चौकार. काय सुरेख बॅटिंग आहे. दूर ठेवला, दूर से खेला, फोड डाला, तोड डाला. और एक बार. 37 धावा धावपलकावरती. 37 धावा धावपलकावरती आहेत.
6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. दमदार दादा चषक 2026 चा महारण संग्राम. चेंडू राहिले 6 धावा बनवायच्या आहेत 7. गोलंदाजी मार्गवरती बॉलर आहे तयार. कोणाला दिली जाईल संधी या निर्णायक क्षणी आणि या निर्णायक क्षणी बॉलिंगसाठी गोलंदाज आहेत संदीप दळवी ज्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. या अनुभवांचा खेळ आता संदीप कशा प्रकारे करतील. 6 चेंडू 7 ची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती मात्र संभाजी आहेत. त्यांनी चांगली साथ आतापर्यंत अजय यांना दिले. अजय परिस्थितीवरती खेळतायत. अजय जितका काळ नॉट स्ट्राईक एंड वरती राहतील अजय यांना नॉट स्ट्राईक एंड वरती थांबवण्याचा प्रयत्न असेल टीम शिवशंभू कडून. परंतु 6 चेंडू 7 ची गरज. काय करील फलंदाज इथे मात्र षटकाला होते सुरुवात. बॉलर तयार संदीप. चेंडू हवेत. फटका फसलाय आहे खेळाडू आणि ते हो रनिंग कॅच. पकडली झेल. संपवला फलंदाज संभाजी यांचा खेळ. संभाजी बॅक टू द पवेलियन. व्हॉट अ मॅच. काय मॅच रंगली. काय मॅच बनली. मॅच बनलेली नाहीये. मॅच आतापर्यंत रंगवली अजयनं. संभाजीनं चकवा देणारा चेंडू संदीप दळवी यांचा. मोठा अनुभव मोठी युक्ती आणि याच मोठ्या युक्तीचा वापर बुद्धी चातुर्याचा वापर करत असताना पहिल्याच चेंडूवरती पहिली विकेट आले संदीप यांच्या. नक्कीच कुस्तीतला डाव खेळलेला आहे. NIS कोच आहेत. कुस्ती क्षेत्रात कुस्ती मित्रांनो ताकदीपेक्षा युक्तीने खेळली जाते आणि हे आमचे पैलवान पंच आहेत आणि पंचांचा चांगली गोलंदाजी आपण पाहतोय संदीप यांची. चेंडू हवेत ऑन साइडला वळवलाय. एकच धाव घेतली आहे. दुसरीचा कॉल परंतु घेणार नाहीयेत. अजय स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. एकच धाव येईल. एका धावे बरोबर धावफलकावरती धावा आहेत 38 धावा. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 6 धावा. 4 चेंडू 6 ची गरज. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय आणि या चेंडूवरती देखील डी झोन. येस ओके. 4 चेंडू झालेत. पंच 2 मिनिटं थांबा. 2 चेंडू आणि 5 ची गरज. 2 चेंडू 5 ची गरज. काय होईल या मॅच मध्ये. अजयला दीर्घकाळ नॉट स्ट्राईक एंड वरती थांबवलंय. आपटलाय चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू पाठवलाय स्क्वेअर लेग रिजनला. एकच धाव असेल या चेंडूवरती. कमालीची गोलंदाजी आपण पाहिली या षटकामध्ये संदीप यांची. संदीप दळवी 6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता होती. पहिला चेंडू निर्धाव. तदनंतर वंडी असं चित्र आपण पाहिले. एक चेंडू राहिलाय आणि एका चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 4 धावा. एक चेंडू 4. आक्रमण करणारे फलंदाज अजय मात्र नॉट स्ट्राईक वरती निवांत थांबून राहिले. अजय जर स्ट्राईक एंड वरती असते तर चित्र वेगळं असतं. अजय देखील नाखुश आहे, नाराज आहे, कारण त्याला देखील माहिती होतं की स्ट्रायकिंग एंड किती महत्वाचा आहे. मागच्या षटकामध्ये तुम्ही काय केलं आणि या षटकामध्ये काय झालं हे चित्र आपण पाहतोय VR स्पोर्ट विरळे संघाच्या बाबतीमध्ये. शेवटचा एक बॉल. धावा बनवायच्या आहे 4. थाम लिया है बैट हाथ में. अब तो महासागर करना पड़ेगा. एक गेंद और 4 रन. एक कमाल की गेंद.
आवाज येतोय, जल्लोष होतोय, अभिनंदन, शुभेच्छा, आलिंगन दिलं जात आहे. काय लढलेत, काय गोलंदाजी. NIS कोच संदीप दळवी यांची राहिली या मॅच वरती पकड. 6 चेंडू आणि 7 धावा डिफेन्स करत असताना शेवटच्या चेंडूवरती देखील घेतली विकेट. अप्रतिम गोलंदाजी, फिरकीचा जादूगार, फिरकीचा बादशाह, गुगली बॉल आणि सातत्याने फलंदाजांवरती राहिलेला दबाव आणि या दबावामध्ये विजयाचा निर्माण केला प्रभाव. मॅच मध्ये विजेता राहिलेला आहे संघ टीम शिवशंभो स्पोर्ट मालेवाडी.